हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. तर आपण सुरू केली आहे मंथन स्कॉलरशिप एक्झामची सिरीज आणि आपण स्टार्ट केला आहे 3rd स्टँडर्डचा सिलॅबस आणि आपण त्यासोबतच तुम्हाला 1st to 8 A to Z मंथनचे लेक्चर्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. पण सध्या आपण स्टार्ट केलं आहे 3rd स्टँडर्डचा सिलॅबस. जर तुम्ही आमचा फर्स्ट चॅप्टर आधी शिकून झालेला आहे, तो जर बघितला नसेल तर आधी तो फर्स्ट चॅप्टर बघा आणि देन आजचं लेक्चर बघा. आज आपण सुरू करतो आहे मंथन सिरीजचा 2nd चॅप्टर, जो आहे कोरिलेटिंग बिटवीन कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स. आता मुलांनो, कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स पहिली दुसरीपासून आपण शिकतोच आहे. आपली पहिलीची सुरुवातच कशी होते, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्सपासून. नंतर आपण थोडं पुढे जाऊन आपण थोडे शब्द बनवायला शिकतो, जसं आपण ही, शी, थोडे 2 अक्षरी 3 अक्षरी शब्द बनवायला आपण शिकतो. पण त्या 2 अक्षरी 3 अक्षरी शब्दांमध्ये जे असतं जेव्हा आपण 2 अक्षरी शब्द शिकतो, आता सपोज मी घेतला एक्झाम्पल ही, HE ही, तर आपण पहिला लेटर कोणता यूज केला आहे? पहिला जो लेटर आपण यूज केला आहे तो केला आहे कॅपिटल लेटर, आणि जे दुसरं अक्षर आपण यूज केलं आहे ते यूज केलं आहे स्मॉल लेटर. तसंच त्याच्यात अजून एक, सपोज मी आता घेतलं हॅन. आता हॅनमध्ये पण माझा फर्स्ट जो लेटर आहे तो कसा आला आहे? कॅपिटलमध्ये आला आहे, आणि नंतर पुढचे जे 2 अक्षरं काय आलेलं आहे ते स्मॉल लेटर्समध्ये आले. सो कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समधला जो बॅलन्स आहे तो आपल्याला कुठे उपयोगी येतो? जेव्हा आपण आपलं नाव लिहितो, तर जे तुमचं नाव लिहितो, आता सपोज माझं नाव अनुष्का आहे, येस, जे काही इम्पॉर्टंट नेम्स आहेत तिथे आपण अगोदर जो आपण यूज करतो तो आहे कॅपिटल लेटर, आणि त्यानंतर जे आपलं पुढचं वाक्य असतं ते असतं स्मॉल लेटर्समध्ये. तर हे कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स जरी दिसायला छोटे व मोठे अक्षर दिसत असेल, पण ते फक्त छोटे किंवा मोठे अक्षर नाही, तर हे आपल्याला अख्खे जे आपले सेंटेन्स असतात, जे आपण पुढे वाचणार आहोत, तर त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हे समजणं, हे कुठे वापरायचे कुठे नाही वापरायचे ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि हे कसे दिसतात मुळात, कॅपिटल कोणते, स्मॉल कसे, हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता चला कॅपिटल आणि स्मॉलमध्ये आपण बघून घेऊ. तुम्ही इतके हुशार आहातच की तुम्हाला A to Z माहितीच असेल, येस, तेच आपण आज शिकणार आहोत. फक्त थोडं एक डिफरन्स बघणार आहोत कॅपिटल आणि स्मॉलमध्ये. जसं तुम्ही आता इंग्लिश भाषेमधले जे मूळ अक्षरे आहे तर त्याच्यामध्ये काय कॅपिटल व स्मॉल लेटर असतात, है ना. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, शब्दाची सुरुवात करून सांगितलं, त्याच्यामध्ये आपण काय केलं, त्याच्यामध्ये आपण आधी एक कॅपिटल लेटर यूज केला आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला जोडायला एक स्मॉल लेटर यूज केला. तसे वर्ड्स फॉर्म होतात, तसे तुमचे सेंटेन्स फॉर्म होतात. नंतर अशा दोन्ही प्रकारचे जे लेखन करतात येणे आवश्यक आहे. मग तुम्हाला फक्त कॅपिटल लेटर्सच शिकून चालणार आहे का? नाही, तर तुम्हाला त्याच्यासोबत स्मॉल लेटर्स पण येणं हे आवश्यकच आहे. त्यासाठी कॅपिटल अक्षरे व स्मॉल अक्षरे यातील सहसंबंध लक्षात ठेवावा लागेल. आता जसं कॅपिटल लेटर्स आहे तर एक्झॅक्ट स्मॉल लेटर्स तसे असणार आहे का? नाही, ते थोडाफार त्यांच्यामध्ये बदल असणार आहे, थोडाफार नाही, बरंच चांगला बदल आहे. आता जो तुम्ही कॅपिटलमध्ये जो मोठा ए काढतात, सपोज हा जो मोठा ए काढतात, तसंच तुम्ही स्मॉल लेटरमध्ये नाही वापरू शकत. तर स्मॉल लेटर म्हटलं की त्याला छोटं करून नाही लिहू शकत, त्याचा फॉर्मच वेगळा येतो. तर तो डिफरन्स बघून घेऊ. आता हा जो आहे हा याच्यामध्ये काय दाखवला आहे? हा कॅपिटलमध्ये दाखवला आहे, आणि त्याच्यात जो फॉर्म दाखवला आहे तो आहे छोट्या फॉर्ममध्ये, म्हणजेच ए. याच्यामध्ये तुमचं पॅटर्न पण बदललं आहे, आणि हे जे येणार ते लाईनच्या मिडलमध्ये येणार, हे मिडल फॉर्ममध्ये येणार. आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते शिकणारच आहोत की त्याचे स्ट्रोक कशी असणार आहे. पण आधी आपण कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समधला एक डिफरन्स जो आहे तो एकदा बघून घेऊ. नंतर जो बी आहे तो मोठा बी चं फॉर्मॅट वेगळं आहे, तो छोट्या बीचं फॉर्मॅट वेगळं आहे. तसंच सी, डी, ई, ही झाली A to E. नंतर जो आपल्याकडे येतो आहे कॉलम तो आहे F to J.
F2J मध्ये पण पॅटर्नमध्ये तुम्ही बघितलं असेल खूपच डिफरंट आहे. इथे पण F वेगळा आहे, इथे पण G जो आहे तो वेगळा घेतला आहे, परत H जो आहे तो पण स्मॉल लेटरमध्ये घेतला आहे. जो स्मॉल आणि कॅपिटल लेटरमध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही आता लहान असणार पण तुम्हाला प्रॅक्टिस ठेवणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये तुमचे भविष्यामध्ये मार्क्स पण जाऊ शकतात. हे झाले F2J पर्यंत. नंतर आहे K2O. आता K2O मध्ये पण डिफरन्स काय आहे, बाकीचे बरेचसे लेटर्स जे आहेत ते डिफरंट आहे. फक्त जो O आहे त्या O मध्ये काय केलेलं आहे, हा इथे मोठा सर्कल घेतला आहे, त्याच Oचा आपण छोट्या फॉर्ममध्ये हा सर्कल घेतला जो पण आहे तो मिडल लाईनमध्ये, राईट. Nचा पण वेगळा फॉर्म झालेला आहे. हां, M थोडा सिमिलर आहे बट इन द स्मॉल फॉर्म. अगेन L जो आहे L आपण इथे एका स्ट्रेट लाईनमध्ये काढलेला आहे आणि Kचे पण फक्त आपण थोडं लिटल बिट फॉर्मॅट चेंज केलं आहे. बट येस, फॉर्मॅट चेंज आहे, सेम नाही. सो कॅपिटल आणि स्मॉल लेटरमध्ये हा जो डिफरन्स आहे, जरी ती A to Z ABCDच असली पण त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो हा आहे की जे कॅपिटल आणि जे स्मॉल लेटरचे जे स्ट्रोक्स आहेत ते डिफरंट आहे. म्हणजे त्यांची जी लिहिण्याची पद्धत आहे ती कशी आहे, ती डिफरंट आहे. आता आपल्याकडे कोणता कॉलम आहे, P to T. पीमध्ये पण स्लाइटच डिफरंट आहे, फक्त हा जो वरचा सर्कल घेतलेला आहे आणि हा जो दुसरा जो P येतो तो थोडासा खाली येतो जेव्हा आपण लिहितो. नंतर Q पण ऑलमोस्ट चेंज आहे, R पण चेंज आहे, आरमध्ये पण डिफरन्स आहे. येस सिमिलर आहे, हा एस फक्त थोडा मोठा काढलेला आहे आणि ह्या एसला अगदी छोटं केलेलं आहे. त्यानंतर टीमध्ये पण स्लाइटेस्ट डिफरन्स आहे. जी इथे वरती आपण टीला जी टोपी दिलेली ती आपण स्मॉल लेटरमध्ये ती टीची टोपी आपण थोडी खाली आणतो. आता U to Z मध्ये पण U आणि UVW हे ऑलमोस्ट सिमिलर आहे. UVJW आहे हे ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त ह्याचं जे मोठं रूपांतर आहे त्यालाच आपण छोट्या रूपांतरमध्ये केलं आहे. म्हणजे जे तुमची 4 लाईनचे जे बुक्स असतात, ज्या 4 लाईनच्या ज्या बुक्स असतात त्याच्यामध्ये हे जे आहे हे लेटर्स हे मिडल लाईनमध्ये येतात, ठीक आहे. नंतर XYZ अगदीच म्हणजे U to Zचा जो कॉलम आहे, U to Zचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की U to Zचा जो कॉलममध्ये जास्त गोंधळाची पण गरज नाही आहे, कारण की U to Z या कॉलममध्ये अख्खा कॉलम सेम आहे, फक्त त्याचं रूपांतर छोट्या रूपात केलेलं आहे. म्हणजेच जे तुम्हाला मी सांगितलं की जे 4 लाईनची बुक आहे सपोज तुमची, जी 4 लाईनची बुक असते तुमची, राईट, हे त्या मिडल फॉर्ममध्ये येणार आहे. हा जो कॉलम आहे हा इथे मिडल फॉर्ममध्ये येणार आहे, मिडल लाईन अगदी सेम आहे. म्हणजे गोंधळाची गरज नाही, फक्त छोट्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. मग मोठ्या व लहान लिपीमध्ये जे अक्षरांमध्ये एक वैशिष्ट्य असतं, जो संबंध असतो, तो काही अक्षरांचा आकार जो असतो तो वेगळा असतो. जसं तुम्हाला मी सांगितलं, आता इथे जर एचं पूर्ण डिफरंट होतं, ए याच्यामध्ये मोठ्या याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे, थोडंसं आपण ट्रायंगल यूज केलेलं आहे, पण आपण छोट्या एमध्ये तसं काही यूज केलेलं नाही, आपण त्याचा डायरेक्ट फॉर्मॅटच चेंज केला आहे. मग त्यांच्या अक्षरांचा आकार वाढतो, तर काही अक्षरांमध्ये जो असतो तो अंतर्गत बदलतो. तर असे काही आहेत. आता उदाहरणमध्ये तुम्हाला हा एक अजून एक डायग्राम दिलेला आहे, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पण डी ह्या साईडला आला आहे, मोठा डी तो लेफ्ट साईडनी आला आहे, तर स्मॉल जो डी आहे तो कसा आहे राईट साईडनी आलेला आहे. अगेन ईचं पण सेम आहे, फक्त फॉर्मॅट पूर्णच चेंज आहे. त्याच्यातच अजून तुम्हाला क्वेश्चन्स कशा प्रकारचे येऊ शकतात ते बघूयात. आता हे आहे, हे खूप सोपं आहे आणि हे तुम्ही करूनच घ्याल. चला, आता क्वेश्चन्स कशा प्रकारचे येतात, तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स पण अगदी सोप्या प्रकारचे येतात. ते काय असतात, पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ स्मॉल लेटर. तुम्हाला ऑप्शन्स दिलेले, त्याच्यामध्ये फक्त स्मॉल लेटर कोणता आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला जे स्मॉल लेटरचा जो स्ट्रोक आहे की स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्समधला जो डिफरन्स आहे तो लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. आता हा जो फर्स्ट ऑप्शन आहे ऑफकोर्स तो कॅपिटलमध्ये आहे. हां, जो सेकंड ऑप्शन आहे तो स्मॉल एम दाखवलेला आहे, म्हणून हे ऑप्शन तुमचं करेक्ट आहे की विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ स्मॉल लेटर. अगेन 3, 4
मध्ये जो आहे, जो दाखवलेला जो अक्षर आहे तो कॅपिटल फॉर्ममध्ये आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय येणार, विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच. आता सेट कशा प्रकारे दिलेली, इथे कॅपिटल आणि स्मॉल लेटर्समधले जोडी दाखवलेली आहे. NN, AA, BB, HH. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, जे तुमचे जे ऑप्शन्स आहे 1, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 सिमिलर आहे. याच्यामध्ये त्यांनी जोडी काय घेतलेली, कॅपिटल लेटरची जोडी घेतली, पण त्यात जो वेगळा आहे तो आहे ऑप्शन नंबर 3, म्हणून हे तुमचा बरोबर ऑप्शन आहे. आता माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग letter is a capital letter. अमॉंग दिस विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅपिटल लेटर. हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि असं सक्सेस स्टडीला फॉलो करत राहा. आपण जो सिलेबस आहे तो रोज अपडेट करणार आहोत. सो डू फॉलो आणि अपडेटेड राहा. सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे आपल्याला. सो एकही लेक्चर मिस करू नका आणि हा क्वेश्चनचा आन्सर नक्की कमेंट करा.